मित्रांनो, पुण्याहून मुंबईचा हा प्रवास इतका खतरनाक आणि स्पीडने भरलेला असेल असं वाटलं नव्हतं. वाटेत अंगावर काटा आणणारी एकामागून एक धमाकेदार रेल्वे क्रॉसिंग, बोरघाटातलं हे स्वर्गीय निसर्ग सौंदर्य आणि मुंबईत पाऊल ठेवताच लोकल गाड्यांची झालेली ही जबरदस्त ऍक्शन. हा संपूर्ण प्रवास मी कसा पूर्ण केला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ट्रेन जर्नीमध्ये. मी आता आहे पुणे जंक्शनवरती आणि आपण प्रवास करतोय पुण्यावरून मुंबईला, तेही गाडी नंबर 1228 इंटरसिटी एक्सप्रेसने. गाडी आता पुणे जंक्शनवरती लागलेली आहे आणि टाइम सुद्धा झाला आहे, मलाच यायला वेळ झाला. तर आता आलोय आपण कोचमध्ये. फक्त 2 मिनिटं राहिली होती आणि मला आता ट्रेन मिळालेली आहे. तर आपण जे चॅलेंज घेतलं होतं त्यामधील पहिला टप्पा आपण पूर्ण केला होता. कोल्हापूरवरून पुण्यापर्यंतचा आपण प्रवास केला होता आणि त्यामध्ये आपण 1 रुपया सुद्धा खर्च केला नव्हता. आणि आता आपण पुण्यावरून मुंबईचा प्रवास करतोय गाडी नंबर 1228 पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेसने. तर आता वाजलेत 5:50 झालेत. 5:50 या गाडीचं पुणे जंक्शनवरून डिपार्चर टायमिंग आहे. तर मित्रांनो, आता इंटरसिटी एक्सप्रेस पुणे जंक्शनवरून डिपार्चर होत आहे. खूप कमी वेळामध्ये आपल्याला ही गाडी मिळालेली आहे. ही आज गाडी चुकतच होती. मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आपण कोल्हापूरवरून पुण्यापर्यंतचा प्रवास केला होता आणि आता आपण पुण्याहून मुंबईचा प्रवास करतोय. या व्हिडिओमध्ये खूप जास्त मजा येणार आहे, खूप जास्त या प्रवासामध्ये मजा येणार आहे. एक तर एकदम चांगले आणि स्पीडी आपल्याला क्रॉसिंग पाहायला मिळणार आहेत आणि दुसरा आहे आपल्याला बोरघाटातलं एकदम अप्रतिम असं सौंदर्य पाहायला मिळणार आहे. आता पुणे जंक्शनवरून डिपार्चर झालं आहे आणि पुण्याच्या आउटरमध्येच आपल्याला बऱ्यापैकी डिझेल इंजिन आज पाहायला मिळतंय. खूप दिवसांनी WDM 3D लोकोमोटिव्ह पाहायला मिळतं आणि त्याच्यासोबतच पुढे एक गाडी उभारली आहे आणि त्याला लीड करतोय WDP 4D लोकोमोटिव्ह. आणि इकडे दुरांतो एक्सप्रेस आहे, पुणे अहमदाबाद पुणे. WDP 4D लोकोमोटिव्हचं गाडी उभी आहे. बघूया कोणती गाडी आहे. आर्मी गाडी उभी आहे, आर्मीची रेख आहे. आणि पुणे जंक्शनवरून निघताच इंटरसिटी एक्सप्रेसने आता वेग पकडायला सुरू केलाय. लोणावळा पुणे लोकल. क्रॉसिंग होत आहे कोणार्क एक्सप्रेस सोबत. पुणे जंक्शनवरून गाडी निघून फक्त 5 मिनिटं झालेत, तोपर्यंत आपल्याला 2 गाड्याची क्रॉसिंग पाहायला मिळाले. जबरदस्त असा हा व्हिडिओ होणार आहे. जबरदस्त क्रॉसिंग पाहायला मिळणार आहे. स्किपिंग पिंपरी रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, खतरनाक ॲक्शन होत आहे. एकामागे एक क्रॉसिंग होतच आहे. मित्रांनो, खतरनाक क्रॉसिंग पाहायला मिळत आहे.
मित्रांनो, क्रॉसिंग होतंय लोणावळा पुणे लोकल सोबत. तर मित्रांनो, जबरदस्त ॲक्शन आणि क्रॉसिंग होत आहेत आणि वेळ झाली आता वंदे भारत एक्सप्रेस सोबत क्रॉसिंगची. तर मित्रांनो, गाडी येत आहे, गाडी नंबर 22-225 मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस. तर मित्रांनो, क्रॉसिंग होतंय श्री गंगानगर तिरुचिरापल्ली हमसफर एक्सप्रेस सोबत. तर मित्रांनो, आता गाडी लोणावळा रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत आहे आणि लोणावळा रेल्वे स्टेशनवरतीच क्रॉसिंग होत आहे प्रगती एक्सप्रेस सोबत. तर मित्रांनो, आता गाडी लोणावळा रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे आणि लोणावळा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन ही गाडी लोणावळा रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघेल. तर मित्रांनो, आता लोणावळा रेल्वे स्टेशनवरून गाडी डिपार्चर झालेली आहे आणि बँकर्स लोकोमोटिव्ह आता आपल्याला लोणावळा रेल्वे स्टेशनवरती पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आता गाडी खंडाळा रेल्वे स्टेशनवरती थांबलेली आहे. इथे या गाडीला टेक्निकल हॉल्ट आहे. टेक्निकल हॉल्ट म्हणजे इथे गाडीचे जे गाडीचे ब्रेकिंग आहेत ते चेक करतात आणि मग आता गाडी इथून पुढे डिपार्चर होते. तर मित्रांनो, आता खंडाळा रेल्वे स्टेशनवरून गाडी डिपार्चर झालेली आहे आणि आता इथून पुढे सगळा घाट सेक्शन लागणार आहे. खंडाळा घाटात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर नव्याने तयार करण्यात आलेली मिसिंग लिंक आणि क्रॉसिंग होत आहे मुंबई पुणे डेक्कन क्वीन सोबत. तर मित्रांनो, आता बाहेर अंधार झाला आहे, त्यामुळे आपण आता फक्त जे रेल्वे क्रॉसिंग होणार आहे ते आणि जे स्टेशन आपण रेल्वे स्किप करणार आहे फक्त तेच आता आपण कॅप्चर करणार आहोत, कारण आता बाहेर काहीही दिसत नाही आहे.
मित्रांनो, जशी गाडी मुंबईत आली आहे तसे लोकल गाड्यांच्या एकामागून एक असं क्रॉसिंग होत आहे आता. तर मित्रांनो, रात्रीच्या वेळी एका मागोमाग एक असं क्रॉसिंग जबरदस्त होत आहे. खूप मजा येते. मित्रांनो, हा प्रवास माझ्या नेहमी लक्षात राहील. एका मागीन एक असे जबरदस्त क्रॉसिंग होत आहेत. तर मित्रांनो, आता गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरती अरायवल करत आहे. तर मित्रांनो, आता रात्रीचे 10 वाजत आलेत आणि गाडी आपली आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचलेली आहे. मित्रांनो, हा प्रवास माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता. एवढे चांगले क्रॉसिंग आणि एवढे स्पीडी क्रॉसिंग पाहायला मिळाले ना, खूप मजा आली मला आज. आणि आता भूकसुद्धा लागलेली आहे, तर पहिला काहीतरी खाऊन येतो. तर मित्रांनो, आपण जे चॅलेंज घेतलं होतं त्या चॅलेंजमधले फक्त आपल्याकडे 200 रुपये शिल्लक आहेत. तर आता जातो, काहीतरी पहिला खातो आणि मग भेटतो तुमच्यासोबत. तर मित्रांनो, ही दोन पुऱ्या, राईस आणि भाजी हे सगळं मला 50 रुपयामध्ये मिळाले फक्त. तर मित्रांनो, आता मी जेवून आलो आहे. जेवणात माझे 50 रुपये खर्च झालेत. म्हणजे आता माझ्याकडे फक्त 150 रुपये शिल्लक आहेत आणि या 150 रुपयात मला आता उद्याचा संपूर्ण दिवस काढायचा आहे. मित्रांनो, मी हे जे चॅलेंज घेतलंय हे चॅलेंज मी पूर्ण करतो की नाही हे तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण मुंबईहून कणकवलीचा कोकण रेल्वे मार्गे प्रवास करणार आहोत. आणि या व्हिडिओचा सुद्धा मित्रांनो आपण शेवट इथेच करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.